Hi everyone. The next point is process management. Okay, so this is the point, that is process management. Okay, so what comes under this point? Okay, so here we study process, that is a PS, process status. Next, how to start or run the process in a background. Okay, what are the ways to run the process in a background? Okay, as well as how to schedule a process at a specific time and how kill that process. Okay, so फर्स्ट वन इन दॅट इज अ प्रोसेस मॅनेजमेंट. ओके, आता आपण प्रोसेस मॅनेजमेंट पाहतोय. त्या प्रोसेस मॅनेजमेंटमध्ये बरेचसे पॉईंट इन्क्लूड आहेत. त्यातलं PS आहे, म्हणजे प्रोसेसचे स्टेटस काय आहे, जो प्रोग्राम रन होतोय, जो कार्यान्वित आहे, जो रनिंगमध्ये आहे, त्याचा स्टेटस सध्याचा काय आहे. ओके, त्याच्या संदर्भानं माहिती. जर तुम्हाला प्रोसेस बॅकग्राऊंडला रन करायचे असतील, सुरू करायचे असेल, तर त्यासाठी दोन मार्ग आहेत ते. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसेस एका दिवसाच्या एका विशिष्ट, कुठल्याही दिवसाच्या एका विशिष्ट टायमिंगला जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर ते. ओके, आणि सगळ्यात शेवटी प्रोसेस कशी संपवायची. ओके, ह्या गोष्टी हे सगळं आपण प्रोसेस मॅनेजमेंटमध्ये पाहणार आहोत. त्यातलं पहिलं बघूया आपण, दॅट इज अ PS. इन दॅट फर्स्ट वन, दॅट इज अ PS स्टँड फॉर प्रोसेस स्टेटस. प्रोसेस स्टेटस म्हणजे मॅनेजमेंट, प्रोसेसची आपण मॅनेजमेंट बघणार आहोत, व्यवस्थापन बघणार आहोत. त्यातली पहिली, ते सध्या प्रोसेसची स्टेटस काय, त्याची स्थिती काय आहे, हे जर पाहायचं असेल. सो फॉर दॅट देर इज लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड द कमांड, दॅट इज अ PS command that provide. Okay, so this PS command display only some process attributes, because whenever a process is start, that process having several attributes. Okay, but PS when you apply, then it shows only 4 attributes. Okay, so that command reads the information about the process from the process table, because there is a process table that is maintained by the kernel, and that process table contain detailed information of each process. Okay, so it shows only few attributes, few information from that table it take, and it shows on the screen. So here, look here. बघा, आपण PS कमांड बघतोय. PS म्हणजे प्रोसेसचा स्टेटस, स्थिती काय. तर प्रोसेस जेव्हा एखादी सुरू होते, तेव्हा ती प्रोसेस सुरू झाल्यानंतर त्याचे बरेचसे ॲट्रिब्यूट्स आहेत, त्याचे बरेचसे गुणविशेष आहेत. ओके, तर ते प्रोसेस टेबल म्हणून एक, प्रत्येक प्रोसेससाठी एक टेबल असतं. त्या टेबलमध्ये हे सगळं मेंटेन केलं असतं, त्याचे गुणविशेष सगळे मेंटेन केलेले असतात. तर त्यातले हे काहीच आपण इथं पाहणार आहोत. ओके, तर जेव्हा तुम्ही PS अप्लाय करताय, PS अप्लाय केल्यानंतर त्या प्रोसेस टेबलमध्ये जो डेटा आहे, जो कर्नलने मेंटेन केलेला आहे, त्यातला डेटा इथे ते दाखवतं. तर तो काहीच डेटा म्हणजे काय, सो इट शोज वेन यू अप्लाय PS, $साइन नंतर मी PS दिले. बघा, PS ही कमांड तुम्ही द्यायची, टाईप करायचं आणि एंटर प्रेस करायचं. आफ्टर दॅट इट इमिडिएटली शोज PID. जर आपण पहिल्या रोचं जर आपण हेडिंग बघितल्या, तर त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल PID, दॅट इज अ प्रोसेस ID. TTY म्हणजे टर्मिनल. नेक्स्ट टाईम. ओके, अँड लास्ट वन इट इज CMD. ओके, त्यातलं एक एक पाहूयात आपण. PIDच्या खाली तुम्हाला नंबर दिसतोय बघा, सेकंड पुढचा रो 1926, दॅट इज अ प्रोसेस ID. ओके, म्हणजे इट शोज प्रोसेस ID, बिकॉज लास्ट लेक्चर्स वी स्टडीड दिस पॉईंट. PID, PPID, process ID, parent process ID. Okay, so to control a process, PID, PPID are necessary things. Okay, so इथं जर बघितलं 1926 हा PID आहे, प्रोसेसचा ID आहे. ओके, जो कर्नल असाइन करतो प्रत्येक प्रोसेसला, इंटिजर नंबर. नंतर TTY. ओके, सो बघा, ओके, सो PID दॅट इज प्रोसेस ID. ओके, नेक्स्ट वन इज अ TTY. ओके, TTY जे आपल्याला दिसतं, ओके, ते प्रोसेससाठी PTS/0 असं दिसते बघा, म्हणजे 0.0. आपण हा पण कन्सेप्ट बघितला आहे मागच्या लेक्चर्स फर्स्ट युनिटमध्ये. आपण TTY काय, PTS म्हणजे काय, पॉईंट आपण बघितलं आहे. ओके, सो TTY मीन्स इट इज अ टर्मिनल. ओके, विथ विच प्रोसेस इज असोसिएटेड, ऑर दॅट कंट्रोलिंग टर्मिनल. म्हणजे ही जी प्रोसेस आहे, जिचा ID 1926 आहे, ओके, जिचं टर्मिनल, ओके, जिची कुठल्या टर्मिनलकडून आलेली आहे, कोणत्या क्लायंट जी मशीन आहे
त्या टर्मिनलकडून ती आलेली आहे, तर ते तो पॉईंट आहे 0. नेक्स्ट टाईम. ओके, सो हियर इट शोज प्रोसेसर टाईम दॅट हॅज बीन कन्झ्युम्ड सिन्स दी प्रोसेस हॅज बीन स्टार्टेड. जेव्हापासून प्रोसेस सुरू झालेली आहे, प्रोसेसरनं जेव्हापासून वेळ दिला आहे, ती प्रोसेस ओके सुरू होऊन किती वेळ झाला हे इथे टायमिंग दाखवतं. ते जो तर आपल्याला सगळीकडे 0 दिसते. ओके, इथे दिसत नाही, दाखवत नाही ते, पण तो दाखवतो. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी CMDच्या खाली बॅश दिसतं. ओके, दॅट इज द नेम ऑफ द प्रोसेस. कुठली प्रोसेस जी सुरू आहे त्या प्रोसेसचं ते नाव दाखवतं. म्हणजे आता आपला बॅश शेल सुरू आहे, ते त्यानं दाखवलं की ही प्रोसेस सुरू आहे बॅश शेल, ते त्याची माहिती दाखवलं. सेम तसंच पुढच्या रोला पण दिसतं बघा, 2090 हा PID आहे. 0.0 म्हणजे या टर्मिनलकडून आलेलं आहे, किती टाईम घेतला आणि PS हे तुम्हाला दाखवतं त्या प्रोसेसचं नाव. म्हणजे PS ही प्रोसेस मी आता रन केली. ओके, ती रन होतानाच ही सगळी माहिती दिसली आपल्याला. ओके, तर त्याची पण माहिती त्याने काय केलं आपल्याला दाखवतं. सो हिअर वी कॅन सी दॅट आवर लॉग इन शेल इज अ बॅश शेल. ओके, अँड हुज PID ओके इज इन धिस वन. ओके, दॅट इज 91926. ओके, पण तुमच्या नोट्समध्ये जर बघितलं तर बॅश शेलचा तुमच्या नोट्समध्ये मी दिले, त्यामध्ये बॅशचा PID 2834 आहे. जी 0.0ला स्टार्ट झाली आहे, तिने 1 तास 20 मिनटे घेतलेली आहेत. ओके ओके, ह्या प्रकारे माहिती तुम्हाला दिसेल. ओके, दॅट इज अबाउट द ओके PS. नेक्स्ट पॉईंट. ओके, द नेक्स्ट पॉईंट इज रनिंग जॉब्स इन बॅकग्राऊंड. ओके, रनिंग jobs in background. Okay, so how it is, why to start jobs or why jobs are runs in background, what is the reason? बघा, जॉब बॅकग्राऊंडला रन करणं. बॅकग्राऊंडला म्हणजे काय, तर ॲक्च्युली जॉब म्हणजेच प्रोसेस. ओके, ॲक्च्युली प्रोसेस रनच होतात, रन ॲट फोरग्राऊंड ऑर बॅकग्राऊंड. ओके, फोरग्राऊंडला ओके काहीच प्रोसेस रन होतात. मीन्स ओके, द रिझन बिहाइंड ऑफ दॅट, वाय टू स्टार्ट ॲट द बॅकग्राऊंड, what is the benefit? We know that our Linux operating system is a multitasking operating system. Multitasking means okay, single user can start multiple job at a same time. Okay, means one user can at the time okay he start printing. Okay, he also play music. He can listen a song. Okay, at the same time okay he can also type a email. Okay, so these 3 jobs a single user can start at a time. Okay, so that is called as a multitasking. Okay, so user can perform more than one job at a time. Okay, from that only few jobs are okay in a foreground, means they are running in a foreground, and rest of the jobs are okay running at the background. Okay, अशा वेळी काय होतं बघा, जेव्हा एखादा युजर एकापेक्षा जास्त जॉब सुरू करतो ओके त्यातले, तेव्हा काहीच जॉब हे फोरग्राऊंड असतात. फोरग्राऊंड म्हणजे आणि बॅकग्राऊंड म्हणजे काय बघा, फोरग्राऊंड म्हणजे जिथं युजरचं इंटरॅक्शन सारखं लागतं. ओके, देर इज रिक्वायर ओके कम्युनिकेशन. ओके, फ्रिक्वेंटली कम्युनिकेशन जिथे लागतं तुम्हाला. ओके, दॅट ऑल जॉब्स वी कॉल्ड ॲज अ फोरग्राऊंड. म्हणजे जिथं समजा तुम्ही ईमेल करताय तर तिथे तुम्हाला टाईप करावं लागतो ईमेल, तर तिथे तुम्हाला सारखं कम्युनिकेशन करावं लागतं. आणि जॉब बॅकग्राऊंड जॉब म्हणजे काय, ओके देर इज नो रिक्वायर एनी इंटरॅक्शन. वन्स यू स्टार्ट ओके दॅट जॉब परफॉर्म देअर वर्क ॲटोमॅटिकली. ओके, ॲज लाईक प्रिंटिंग. बघा, जेव्हा तुम्ही प्रिंटिंगला काहीतरी एकदा दिल्यानंतर ते ॲटोमॅटिकली सुरू होतं, तिकडे तुम्हाला लक्ष द्यायची गरज बसत नाही. हा जॉब बॅकग्राऊंडला सुरू होते. इवन इफ तुम्ही कॉपी पेस्ट करताय, जेव्हा तुम्ही सिंगल टाईम फक्त कॉपी आणि पेस्ट केलात की ते पेस्टिंग सुरू होतं. तिथं तुम्हाला इंटरॅक्शनची गरजच भासत नाही, तुम्ही तिथं जायची परत गरज भासत नाही. पण जेव्हा समजा तुम्ही वर्डला काम करताय ओके किंवा प्रोग्राम एखादा करताय, तर तुम्हाला तिथं ते टाईप करावं लागतं. ओके, अशा जॉबना फोरग्राऊंड म्हणायचं. ज्या जॉबला आपलं स्वतः इंट्रोडक्शन लागत नाही तिथं अशांना बॅकग्राऊंडला जॉब रन होणं असं म्हणायचं. उदाहरणार्थ ओके, जसं तुम्ही गाणी सुरू केलात तर एकदा तुम्ही प्लेलिस्टला गाणी लावलात की ते ऑटोमॅटिकली सुरू होतात. ओके, ऑटोमॅटिकली पुढचं गाणं येतं. हे सगळं बॅकग्राऊंडला असतं, लक्षात ठेवा. ओके, तर जेव्हा मल्टीटास्किंगमध्ये हेच घडतं. मल्टीटास्किंगमध्ये खूप कमी जॉब हे फोरग्राऊंडला असतात, कारण जिथं युजरचं इंटरॅक्शन लागतं, आणि बऱ्यापैकी सगळे जॉब हे बॅकग्राऊंडला सुरू असतात, जे एकदा सुरू झाल्यानंतर ते ॲटोमॅटिकली आपलं काम सुरू करत असतात. सो ओके, अप टू धिस
okay, everything that we perform on a Linux operating system on a terminal, okay, all that jobs, okay, are okay perform at the foreground. देन हाऊ टू स्टार्ट जॉब ॲट द बॅकग्राऊंड. आत्तापर्यंत आपण जेवढं काय बघितलं तेवढे सगळे जॉब आपण जे बघितलेत, ओके, हे सगळे जॉब जे रन झालेत हे सगळे फोरग्राऊंडला झालेत. कारण मी काय करायचो, टर्मिनलला जायचं, शेल प्रॉम्प्टवरती मी कमांड टाईप करायचो, रिझल्ट दिसायचा, म्हणजे आपल्यासमोर दिसायचा, माझं इंटरॅक्शन असायचं. पण एखादा जॉब तुम्हाला बॅकग्राऊंडला सुरू करायचा आहे, मागं सुरू करायचं आहे, आणि माझं काम मला परत कंटिन्यू करायचं, दुसरा जॉब मी सुरू करायचा, तर बॅकग्राऊंडला जॉब कसा सुरू करायचा. सो फॉर दॅट देर आर टू वेज. Okay, so for that there are two ways, and these two ways are, okay, using address operator, ampersand operator, and second one is, okay, using no hub command. So using operator and command, okay, you can do that task. Okay, in that first one, okay, first one, that is a shell operator, that is ampersand. Okay, so that also called as no logging out. Okay, ampersand जो दिसतो आपल्याला, ओके, युजिंग दॅट वी कॅन स्टार्ट जॉब ॲट द बॅकग्राऊंड. ओके, दॅट इट ऑल्सो कॉल्ड ॲज अ नो लॉगिंग आउट. सो व्हॉट इज द रिझन, ओके, नो लॉगिंग आउट याचं काम म्हणण्यात आलं हे सांगेन तुम्हाला मी, लक्षात येईल तुमच्या. तर ओके, युजिंग ampersand शेल ऑपरेटर, ओके, वी यूज्ड दिस वन टू रन प्रोसेस इन द बॅकग्राऊंड. ओके, द पेरेंट इन दिस केस डज नॉट वेट फॉर चाइल्ड डेथ. ओके, इथं काय घडतं बघा, using this obviously we start job at the background ampersand. Okay, at this time, okay, the parent that starts the process, okay, that don't wait for finishing or completion of the child's, okay, it immediately terminates, just terminate the command line, okay, and it gives, okay, another command line, okay, immediate, okay, so user can continue, okay, their work. So the prompt is appear, and it's, okay, shell is ready to accept another command. Okay, even though the previous command has not been terminated yet. So using ampersand you can run as many jobs in a background that the system loads permit. Okay, बघा मी तर तुम्हाला दाखवतो, ओके, प्रॅक्टिकली. ओके, बघा इथे मी केले, इथे जर लक्ष द्या. ओके, कशा प्रकारे तुम्हाला जर आत्तापर्यंत आपण जे सगळं बघितले सगळं फोरग्राऊंडला व्हायचं, आता बॅकग्राऊंडला तुम्हाला एखादा जॉब रन करायचं तर कसं, तर त्यासाठी आपण शेलचा ampersand जे एक ऑपरेटर आहे त्याचा उपयोग करायचा आणि जॉब आपण बॅकग्राऊंडला रन करायचं. ह्या शेल ऑपरेटर जो आहे ampersand, ह्याला आता आपण जी प्रोसेस करतो त्याला असंही म्हणण्यात येतं नो लॉगिंग आउट. आता हे का म्हणण्यात येतं हे सांगेन तुम्हाला मी पुढं. तर बघा इथं घडतं काय की जेव्हा तुम्ही ह्याचा उपयोग करताय ampersandचा आणि जॉब तुम्ही स्टार्ट करताय, तेव्हा तो जॉब तुम्ही ती सूचना दिल्यानंतर ॲटोमॅटिकली जॉब बॅकग्राऊंडला सुरू होतो. ओके, तर इथं जो तुमचा पेरेंट असेल तो वाट बघत नाही. आता बघा इथे मी काय केले, बघा इथं मी, ओके, $साईनच्या पुढे मी कॅट EMP म्हणजे डेमोच्या डिरेक्टरीच्या आतमध्ये मी आहे आता, त्याच्या $साईनच्या नंतर मी टाईप केलं कॅट EMP. तर इथे मी फाईल एक ऑलरेडी बनवलेली आहे EMP नावाची, ती फाईल मी ओपन केली. कॅट स्पेस EMPचा उपयोग करून मी ती फाईल कॅट कमांडचा उपयोग केला आणि फाईलचं नाव दिलं. जी ऑलरेडी तयार आहे फाईल ती इथं ओपन झाली. तर त्या फाईलच्या आतमध्ये डेटा काय दिसतो बघा तुम्हाला, प्रत्येक रोला 2, दुसऱ्या रोला 5, नंतर 8, 3, 1 असं प्रत्येक रोला तुम्हाला दिसतो, असा डेटा आहे. ओके, समजा हा असा डेटा आहे. आता मला हा डेटा सॉर्ट करायचा आहे. ओके, ह्या फाईलमध्ये डेटा मला काय करायचं आहे, सॉर्ट करायचं. तर ॲक्च्युली ही छोटी फाईल आहे ती. समजा तुम्हाला अशा एका प्रकारचं काय तर सॉर्टिंग करायचं आहे जिथे वेळ लागतो, किंवा कॉपी पेस्ट करायचं जिथे वेळ लागतो, तर हा जॉब अशा प्रकारचा तुम्हाला बॅकग्राऊंडला काय करायचं आहे, स्टार्ट करायचा आहे. तर कसा, ओके, तर समजा हा सॉर्टिंग करायचा आणि हा जॉब मला बॅकग्राऊंडला स्टार्ट करायचं, तर कसं करणार मी, तर बघा इथं परत, ओके, इथे मी दिलं $साईनच्या पुढं सॉर्ट कमांड दिली मी, ही सॉर्टिंग करते, यासाठी ही कमांड आहे सॉर्ट -O हे इंडिकेट आहे, ऑप्शन आहे. ओ म्हणजे आउटपुट. तर ओ हा इंडिकेट करतो की आउटपुट स्टोअर कर. कुठं स्टोअर कर, तर EMP सॉर्ट नावाची फाईल क्रिएट कर, ॲटोमॅटिकली क्रिएट कर, आणि त्याच्यामध्ये त्याच्या पुढे दिले बघा EMP आणि हा ampersand हा ऑपरेटर दिला बघा, ॲड्रेस ऑपरेटर सारखा दिसतो तो ऑपरेटर दिला आहे. ओके, हा ऑपरेटर सपोर्ट करतो. आपली ऑलरेडी वरती जी फाईल बघितली ती फाईल कुठली आहे, या फाईलचं नाव काय आपल्या कॅट आहे बघा, कॅट EMP आहे. काय फाईलचं नाव त्या EMP ते दिले बघा, कॅट EMP.
म्हणजे EMP फाईलमधला डेटा जो आपल्याला सॉर्ट करायचा आहे तो इथं आपण सॉर्ट करतो आहे. त्यासाठी सॉर्ट ही कमांड दिली. ओके, सॉर्ट कमांड त्या सॉर्ट झाल्यानंतर म्हणजे ह्याच लाईनला ओके, या लाईनला ओके सॉर्ट ह्या लाईनला बघा की ह्याच्यावरती फोकस करा. सॉर्ट नंतर -O हा यासाठी की आउटपुट सॉर्ट जे झाले त्या फाईलमधले जे सॉर्ट झालेलं आउटपुट रिझल्ट EMP सॉर्ट या फाईलमध्ये स्टोअर कर आणि सोर्स फाईल कुठली EMP ही सोर्स फाईल घे, त्याच्यातला डेटा घे, तो सॉर्ट कर. सॉर्ट कमांडचा उपयोग करून ते सॉर्ट होणार, आउटपुट स्टोअर होणार EMP सॉर्टमध्ये. आणि ही प्रोसेस बॅकग्राऊंडला कर. यासाठी त्या EMPच्या पुढं ॲम्परसँड दिल्या बघा. सो ॲम्परसँड इज रिस्पॉन्सिबल टू स्टार्ट जॉब ॲट द बॅकग्राऊंड. ओके, हे दिलं त्याने एंटर प्रेस केलात की ॲटोमॅटिकली तुम्हाला काय दिसतं बघा. ओके, तुम्हाला एक नंबर दिसते बघा. आता स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 असं दिसते. ओके, हे काय ह्याचा हा इश्यू नाही आहे. ओके, तर ह्याच्यापेक्षा महत्त्वाचा पार्ट हा आहे. ओके, तर हा पहिला जॉब म्हणजे ती 1 दाखवते, ही इंडिकेशन आहे की पहिला जॉब बॅकग्राऊंडला सुरू झाला हे दाखवतं ते. ओके, 2099 हे दाखवले बघा. ना काय दाखवले 2099 दाखवले. हे 2099 हे हाच अर्थ आहे की हे जो जॉब बॅकग्राऊंडला सुरू झाला आहे. ओके, तर त्या जॉबचा प्रोसेसचा ID काय तर 2099 हा त्या प्रोसेसचा ID आहे जो कर्नल प्रोव्हाइड करतो. ओके, दॅट इज द प्रोसेस ID ऑफ इन्व्होक्ड कमांड ऑर द प्रोसेस दॅट इज स्टार्टेड ID. ओके, आता आपल्याला काय इथं फायदा काय, आपल्याला प्रोसेसचा ID मिळाला. आपल्याला प्रोसेसचा एकदा ID मिळाला की आपण त्या प्रोसेसवरती नियंत्रण ठेवू शकतो. ओके, ती प्रोसेस ऑटोमॅटिकली बॅकग्राऊंडला सुरू होते आणि लगेच तुमच्यासमोर परत हा नवीन शेअर प्रॉम्प्ट येतो. हे दिसते. ओके, $साइन समोर तुमच्यासमोर लगेच येतो इथं. म्हणजे ती प्रोसेस ऑटोमॅटिकली बॅकग्राऊंडला सुरू होते सॉर्टिंगची. ओके, आणि हे दिसते ती प्रोसेस छोटी असल्यामुळे मी काय केलं परत. ओके, किंवा ती प्रोसेस मोठी असेल ओके तर तुम्ही काही वेळानंतर ती EMP फाईल ओपन करून बघू शकता. आता इथे मी तेच केलं आहे. ती प्रोसेस आता इथं वरती जसं दिले मी काय इथे कसं दिले ओके, जर पाहिलं इथं ओके तर इथे दिसते बघा तुम्हाला की काय पहिल्या लाईनला बघा सॉर्ट आउटपुट EMP सॉर्टमध्ये स्टोअर कर. ओके, तर मी इथे त्याच्या खालच्या लाईनला तुम्हाला कॅट EMP सॉर्ट दिसते बघा. म्हणजे प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर बॅकग्राऊंड रन झाल्यानंतर मी काय करतो आहे त्याचं सॉर्टिंगचा आउटपुट कुठं स्टोअर झालं असेल EMP सॉर्टला. आता कॅटचा उपयोग करतो आहे. सो युझिंग कॅट कमांड आय ओपन द फाईल दॅट इज ऑलरेडी क्रिएटेड अँड द रिझल्ट ऑफ सॉर्टेड डेटा इज इन अवेलेबल इन EMP सॉर्ट. मी ही कमांड दिली आणि एंटर प्रेस केला तर तुम्हाला उत्तर दिसते बघा. काय 1 2 3 5 8 असं दिसतं बघा. ओके, जर वरती तुम्ही डेटा जर बघितला तर इथे दिसेल बघा कॅट EMP जर एकदम टॉपला बघितला तिथे तुमचा डेटा सगळा अनसॉर्टेड ऑर्डरमध्ये आहे 25831 आहे आणि इथे उत्तर भेटलं तर तुम्हाला तो डेटा सॉर्टेड ऑर्डरमध्ये दिसतो. ओके, म्हणजेच काय तर युझिंग ॲम्परसँड इथं पाहतोय आपण. सो युझिंग ॲम्परसँड ओके, युझिंग ॲम्परसँड okay, it provides a facility to the user to start job at the background. So what is the benefit of this one? ह्याचा फायदा काय आहे okay, to start job at the background? The benefit of this is that okay, using this kind of feature okay, so because of that the background execution of the job is useful. Okay, that is the feature that utilize time consuming or low priority jobs to the background अँड रन द इम्पॉर्टंट वन्स इन अ फोरग्राऊंड. याचा फायदा हा की ज्या जॉबला ओके ज्याचं प्राधान्य कमी आहे ओके ज्याची गरज कमी आहे ओके आणि जो जॉब खूप वेळ लावतो प्रोसेसिंगला जसं कॉपी पेस्ट असेल ओके असे काही जॉब आहे जे वेळ लावतात ते तुम्ही बॅकग्राऊंडला सुरू करू शकता आणि जे खूप महत्त्वाचे आहेत जे ते तुम्ही फोरग्राऊंडला करू शकता कारण ते तुमच्या नजरेसमोर राहतात. ओके, हा पॉईंट. ओके, नेक्स्ट फॅसिलिटी टू स्टार्ट जॉब. ओके, आता याच्यातला एक पॉईंट राहिला बघा तुम्हाला सांगायचा दॅट इज अ नो लॉगिंग आउट. आता हे काय बघा नो लॉगिंग आउट. नो लॉगिंग आउट म्हणजे तुम्ही असा एखादा जॉब बॅकग्राऊंडला स्टार्ट करून तुम्ही तुमच्या अकाउंटमधून लॉग आउट होऊ शकत नाही. ओके, मीन्स युझिंग ॲम्परसँड ऑपरेटर दॅट प्रोव्हाइड्स अ फॅसिलिटी टू द युजर टू स्टार्ट जॉब ॲट द बॅकग्राऊंड बट देर इज वन रिस्ट्रिक्शन इज दॅट युजर कांट लॉग आउट फ्रॉम देअर अकाउंट and if he log out then the default feature is that if your parent is killed then automatically child also killed. युजर लॉग आउट झाला याचा अर्थ तो अकाउंटमधून काय होतोय बाहेर पडतोय. अकाउंटमधून बाहेर पडतो याचा अर्थ काय तुम्ही साहजिकच काय करताय बॅश शेल किल करताय. ओके, आणि बॅश शेलचा उपयोगच करून इथं बघितलं की
ही बॅश शेलच वापरलं आहे मी इथे, लक्षात ठेवा. हे जे तुम्ही डॉलर साईन दिसतं ते करतो ही बॅश शेल आहे. ओके, तुमच्या अकाउंटमधून बाहेर पडतं आहे म्हणजे सगळं क्लोजच होतं आहे. मग ही बॅश शेलचा उपयोग करून आपण हा जॉब बॅकग्राऊंडला स्टार्ट केला आहे. हे जे सगळं दिसतं डॉलर साईनच्या पुढे बॅश शेलचा उपयोग करून आपण हा जॉब ॲम्परसँडचा उपयोग करून बॅकग्राऊंडला स्टार्ट केला आहे. तर साहजिकच काय होतं, बॅश शेल किल होती याचा अर्थ ज्याचा पेरेंट किल झाला म्हणजे ऑटोमॅटिकली चाइल्ड पण काय होतो, संपतोच तो पण किल होतो. ओके, म्हणजे ती प्रोसेस तुमची निम्म्यातच राहू शकते. त्यामुळे तुम्ही लॉगआउट होता कामा नये. ओके, लॉगआउट होण्यापूर्वी ती प्रोसेस संपली तर ठीक आहे. ओके, मध्ये जर तुम्ही लॉगआउट झालात आणि प्रोसेस अर्धवट असेल तर तुम्हाला उत्तर भेटणार नाही. ओके, तर जर आपल्याला ही पण फॅसिलिटी पाहिजेत काय, ओके, जर तुम्हाला एखादी प्रोसेस खूप वेळ लागते ओके पण तुम्हाला लॉगआउट व्हायचं आहे, तुम्हाला दुसरं पण काम आहे, तुम्हाला लॉगआउट करून ते काम करायला जायचं आहे काहीतरी, तर ही फॅसिलिटी पण आपल्याला दिलेली आहे की सो दॅट फॅसिलिटी इज अवेलेबल इन नो हप कमांड, दॅट इज नो हँग अप. ओके, ही फॅसिलिटी पण अवेलेबल आपल्याला लिनक्सने करून दिलेली आहे बघा, जेवढी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम पॉवरफुली काम करते. ओके, सो इवन इफ युजर लॉग आउट युअर बॅकग्राऊंड जॉब ओके रन्स. ओके, सो इथे दिले बघा लॉगआउट सेफली, सुरुवातीला तुमच्या नोट्समध्ये दिले बघा लॉगआउट सेफली. ओके, बॅकग्राऊंड जॉब्स टू बी रन इवन इफ युजर्स लॉगआउट. तुम्ही लॉगआउट सेफली करू शकता जरी तुमचा जॉब बॅकग्राऊंड रन होत असला तरी. सो हाऊ इट इज पॉसिबल, ओके, बिकॉज वी नो द डिफॉल्ट फीचर पेरेंट किल इट किल्स ऑटोमॅटिकली देअर चाइल्ड. ओके, तरी पण तुम्ही लॉगआउट कसं होऊ शकता तर ते समजून घेऊयात. ओके, इथे एक लक्ष द्या जरा, इथे एक मिस्टेक झाली ती बघा, इथे दिली बघा पहिलीच आता वाचतो लाईन वाचतो बघा मी, जॉब शॉप देअर वर्क असं आहे बघा, जॉब शॉप नाही SHOP शॉप दिली तिथे स्टॉप पाहिजेत. जॉब स्टॉप देअर वर्क बिकॉज इट्स शेल इज किल. ओके, that is when the parent is killed, its children also normally killed. To avoid that default behavior, use no hop, no hang up. ओके, बघा जर तुम्हाला बोललो की डिफॉल्ट बिहेवियर काय आहे, पेरेंट किल झालं की ऑटोमॅटिकली त्याचा चाइल्ड पण काय होतो, संपतो. हे जे डिफॉल्ट बिहेवियर आहे हे अवॉइड करण्यासाठी ह्याला मार्ग दिला आहे कुठला, नो हँगअप. नो हँगअप म्हणजे हँगअप म्हणजे ॲक्च्युली लटकत राहणं आणि नो हँगअप म्हणजे न लटकत ठेवणं, त्याची जबाबदारी कोणतरी घेणं. तर इथं हेच होतं, जर तुम्ही लॉगआउट झालात तर साहजिकच तुम्ही प्रोसेस एक बॅकग्राऊंडला सुरू केली ती सुरूच आहे, तर त्याची जबाबदारी घेणार कोण, तुम्ही तुमच्या अकाउंटमधून बाहेर पडत असाल तर त्याची जबाबदारी कोण घेणार, हू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, सो दॅट ऑल ओके हू टेक इट. ओके, सो सी हिअर ओके हाऊ दॅट प्रोसेस कंटिन्यू देअर execution. Okay, so here you have to use no hop. So when you are applying no hop, okay, so it is prefixed to a command. Okay, and so it permits the execution of the process even after the user have logged out. Okay, so here you also have to use ampersand with it. Okay, so check here. इथे मी दिले बघा, इथे मी केलं आहे बघा. ओके, इथं जर डॉलर साईनच्या पुढं बोलते, डॉलर साईनच्या पुढे मी नो हप दिले, ही कमांड वापरावी लागते जी दॅट गिव्ज अ परमिशन ओके युजर टू सेफली लॉग आउट. ओके, आफ्टर दॅट सॉर्ट. ओके, सॉर्ट ओके दॅट इज अ नेम फाईल नेम, सॉरी that is a command. Sort is another command that sorts the data. Okay, so what data it sorts, that data is available in EMP file, that data is unsorted, in the data inside the EMP is unsorted. So sort command sort that data from the file EMP, and this process is started at the background using ampersand. इथं पण ampersand वापरला बघा EMPच्या पुढे, तर तो परमिशन देतो की ही प्रोसेस बॅकग्राऊंडला सुरू करण्याची फक्त. पण ती प्रोसेस जरी बॅकग्राऊंडला सुरू झाली तरी युजरने जरी लॉगआउट केला तरी ती प्रोसेस कंटिन्यू राहावी यासाठी तुम्हाला नो हप ही कमांड मात्र वापरावी लागते. ही तुम्ही अशा प्रकारे दिलात आणि एंटर प्रेस केलात तर तुम्हाला इथं परत दिसतं बघा. ओके, प्रोसेस ही तुम्ही बॅकग्राऊंडला एकच प्रोसेस सुरू झाली आहे बॅकग्राऊंडला, स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये दिले, त्याच्या पुढं त्या प्रोसेसचा ID ओके PID काय आहे त्या प्रोसेसचा, जी प्रोसेस बॅकग्राऊंडला सॉर्टिंग प्रोसेस सुरू झालेली आहे तिचा 2109 ओके हा त्याचा ID आहे. ओके, आता तुम्ही समजा ही दिलात, ही दिल्यानंतर ओके
हे प्रोसेस आय डी डिस्प्ले होतो. ओके, आणि इमिडिएटली हा रिस्पॉन्स पण डिस्प्ले होतो बघा. काय हा रिस्पॉन्स देतो डॉलर्सच्या पुढं नो हप इग्नोरिंग इनपुट अँड अपेंडिंग आउटपुट टू द नो हप डॉट आउट. याचा अर्थ असा होतो की तुमची प्रोसेस सॉर्टिंगची सुरू झालेली आहे. कारण मागच्या आपण ॲम्परसँडमध्ये दिलं होतं बघा, तिथं EMP सॉर्ट नावाची फाईल आपण दिली की सॉर्टिंगनंतर EMP सॉर्टमध्ये काय करतो डेटा स्टोअर करू. इथे दिले बघा आपण. ओके ओके इथे दिले बघा आपण. इथे EMP सॉर्ट या फाईलचं नाव दिलं आहे आपण की बाबा सॉर्ट झाल्यानंतर ओके EMP सॉर्ट ओके सॉर्टिंग झाल्यानंतर काय कर. ओके इथं पहा सॉर्टिंग झाल्यानंतर ओके EMP सॉर्टमध्ये काय कर फाईलचा डेटा स्टोअर कर सॉर्टेड झालेला. इथं मात्र आपण त्या फाईलचं नाव काय देत नाही आहोत. त्यामुळे काय करते ते सांगते की बाबा तुमचा डेटा ते कुठं टाकणार आहे. नो हब डॉट आउट नावाच्या फाईलमध्ये ते ॲटोमॅटिकली काय करेल ते डेटा स्टोअर करेल. बाय डिफॉल्ट नो हब डॉट आउट या फाईलच्या आतमध्ये तो डेटा तो काय करेल स्टोअर करेल. ओके म्हणजे हे दिसतं तुम्हाला. समजा हे झाल्यानंतर तुम्ही लॉग आउट झालात तुमच्या अकाउंटमधून, तुम्ही काय केलात लॉग आउट झालात. ओके म्हणजे असा मेसेज दिसतो. असा मेसेज दिसला तर समजायचं की तुमचा डेटा याच्यामध्ये बॅकग्राऊंडात ती प्रोसेस ॲटोमॅटिकली स्टार्ट होईल आणि डेटा तुम्हाला नो हब डॉट आउट ही फाईल क्रिएट होईल त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतो. ओके आणि जर तुम्हाला अशा प्रकारचा ओके मेसेज दिसला नाही, ओके अशा प्रकारचा मेसेज डिस्प्ले झाला नाही, देन यू हॅव टू ओके मेक शुअर दॅट ओके यू हॅव टू मीन्स इफ यू डोंट गेट सच काइंड ऑफ मेसेज ओके देन यू हॅव टू टेक केअर ऑफ द आउटपुट. जर खात्री करून याच्या अगोदर अशा प्रकारचा मेसेज दिसतो का नाही दिसला तर तुम्हाला त्याची काळजी घ्यायला लागते की ते कुठं गेलं असेल काय याची. ओके ओके हे झाल्यानंतर मग तुम्ही सेफली लॉग आउट होऊ शकता. ओके आता पुढचा प्रश्न हा उरला, तुम्ही लॉग आउट पण झालात. लॉग आउट झाला म्हणजे काय झालं की जी काही शेल आहे ती पण किल होणार आहे. ओके मग आता याची जबाबदारी, तुम्ही लॉग आउट झालात अकाउंटमधून बाहेर पडला तर तुमची प्रोसेस तर बॅकग्राऊंड रन होते, त्याची जबाबदारी कोण घेणार. ओके सो हू कॅन टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही असं करू शकता. तुमच्या नोट्समध्ये मी दिले बघा आता. ओके तुम्ही इथे जर पाहायला गेलं तर इथं बघा मी राज नावानं आता ॲक्च्युली माझं हे अकाउंट आहे. राज पहिल्याच लाईनला बघा राज हायपन व्हर्च्युअल बॉक्स डेमो. राज हे माझं अकाउंट आहे. म्हणजे माझ्या अकाउंटमध्ये मी प्रोसेस काय केले स्टार्ट केलेली आहे आणि मी लॉग आउट झालो आहे. ओके पण माझ्या प्रोसेसचं आता कोण जबाबदारी घेतली हे जर पाहायचं असेल तर तुम्ही काय करा, दुसरं एखाद्याचं अकाउंट ज्याचं सुरू आहे की इथे तुमच्या नोट्समध्ये मी दाखवतो वाटल्यास इथं केलं आहे ते आपण. इथं पहा इथे दिसते बघा. ओके समजा कुमार नावाचा आणखी एक युजर आहे. इथं कुमार डॉलर साईनच्या अलीकडे कुमार दिसते बघा. कुमार नावाचा आणखी एक युजर आहे. तर दुसऱ्याच्या अकाउंटवरती ओके तो असा लावा, त्याची मदत घेऊन आपण करा. त्याच्या इथं आपण तुम्ही असं टाका काय PS हायपन स्मॉल यू हायपन स्मॉल एफ हायपन स्मॉल यू आणि ओके RBM. इथं RBM दिलं या ठिकाणी तुमचं. समजा माझं अकाउंट कुठलं आहे राज, इथं राज RBMच्या ठिकाणी राज टाका. ओके ते तुमच्या अकाउंटची माहिती कुठली प्रोसेस रन होत आहे ते दुसऱ्याच्या अकाउंटला जाऊन बघा. पण तुम्ही तर तुमच्या अकाउंटमधून बाहेर पडला आहे आणि तुमच्या अकाउंटमधली माहिती, तुमच्या अकाउंटमध्ये ज्या प्रोसेस सुरू आहे त्याची माहिती तुम्हाला बघायची आहे. तर ते आपण दुसऱ्याच्या मदतीनं आपण पाहू शकतो की आपल्या अकाउंटच्या प्रोसेसचं काय काय झालं. कारण ऑलरेडी तुमची एक प्रोसेस सुरू झालेली आहे. ओके त्या प्रोसेसची रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घेते. ओके तर जर पाहिलं की इथे दिले बघा हे PS हायपन यू हे दाखवतं काय. हायपन यू म्हणजे फुल लिस्ट दाखवतं. ह्याच्या अगोदर पण आपण PS अप्लाय केली होती तेव्हा ते PS काय दाखवायचं. ओके फक्त 4च ॲट्रिब्यूट्स दाखवलं होतं. ओके आता इथं F काय दाखवतो फुल लिस्ट दाखवतं. ओके त्याच्यानंतर हायपन यू कोणासाठी युजर, एका स्पेसिफिक युजरची आपल्याला माहिती पाहिजे असेल तर इथं स्पेसिफिक युजर कोण आहे तो RBM इथे दिला आहे. पण इथं तुम्ही तुमचं नाव टाकू शकता. जसं मी राज म्हटलं माझं अकाउंट आहे, राजची जी माहिती दिली ते इथं पाहिलं तर तुम्हाला असं दिसतं. ओके युजर ID काय इथं युजर ID इथं RBM आहे. मी तिथे गेलो होतो राजनं तर इथं ते तुम्हाला राज दिसेल. ओके किंवा समजा जो युजर माझं जे राज आहे त्या ठिकाणी समजा RBM अकाउंट होतं असं समजा, तर ते काय झालं माझं युजर ID काय RBM, प्रोसेसचा ID माझ्या काय असेल तो. ओके आणि त्या प्रोसेसचा पेरेंट ID इथं काय दिसतो बघा 1. ओके आता ॲक्च्युली मी जी प्रोसेस सुरू केली होती बॅकग्राऊंडला त्याच्यावरती येत आपण. या प्रोसेसचा ID किती आहे दिसतो आपल्याला 2109 हा प्रोसेसचा ID आहे. काय दिसतो 2109. ओके हा प्रोसेसचा ID याला
आता इथे येतो बघा मी ह्या ठिकाणी तुम्हाला गोंधळ होऊ नये म्हणून परत परत सांगतो मी. इथं आता पाहिलं तुम्ही PID. ओके, PID काय दिसते तुम्हाला इथं 586. आता माझ्या प्रोसेस ID किती होता 2019 होता. काय होता 2019 हा त्या प्रोसेसचा ID होता. ओके, आणि समजा मग इथं तो ID काय झाला PIDच्या ठिकाणी तो काय येतो 2096 हा प्रोसेसचा ID माझा इथं येईल. आणि त्या प्रोसेसचा पेरेंट काय दिसतो इथं बघा 1 दिसतोय. तर त्या माझ्या प्रोसेसचा पण पेरेंट ID काय येणार आहे 1च येतो. लक्षात ठेवा, मी एवढंच फोकस करतो आहे. ओके, ह्याचा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्ही एखादी प्रोसेस युजिंग नो हब सुरू करताय, ओके, तर ती प्रोसेसमधून जरी तुम्ही तुमच्या अकाउंटमधून जरी तुम्ही लॉग आउट झाला तर तुमची प्रोसेस बॅकग्राऊंडला सुरू राहते. पण तुमच्या प्रोसेसची जबाबदारी कोण घेतं, तुमच्या प्रोसेसची जबाबदारी त्याचा पेरेंट कोण दिसतो आपल्याला, त्याचा ID कोण दिसतो 1. ह्याचा अर्थ असा अशी कोणती प्रोसेस आहे की जिचा पेरेंट ID 1 आहे, तर इनिट नावाची प्रोसेस आहे. लक्षात येते का बघा तुमच्या. ओके, सो द इनिट इज द प्रोसेस अँड दॅट प्रोसेस टेक केअर ओके of any process that is run with no hub command. Okay, so in this way you can kill your parent, that is a shell, without killing its child. ह्याचा अर्थ असं होतं की तुम्ही के जरी तुमच्या अकाउंटमधून जरी बाहेर पडला असता, तुमच्या पेरेंटमधून जरी बाहेर पडला असता, तर तुमचं जे काही चाइल्ड आहे, म्हणजे जी प्रोसेस तुम्ही सुरू केलं आहे सॉर्टिंगची, ती संपलेली नसली तरी ती प्रोसेस जबाबदारी कोण घेतं, इनिट प्रोसेस घेतं. ओके, तर बघा नो हब नावाची आपण कमांड पाहिली. ही कमांडचा उपयोग करून प्रोसेस बॅकग्राऊंडला रन होते आणि तुम्ही लॉगआउट पण होऊ शकता. जेव्हा तुम्ही लॉगआउट होता त्या प्रोसेसचं कंटिन्यू कोण करतं, इनिट नावाची प्रोसेस जी आहे, जी सगळ्यात पहिली प्रोसेस ऑपरेटिंग सिस्टीम स्टार्ट झाल्यानंतर तुम्ही करंट सप्लाय स्टार्ट केला, पॉवर ऑन केलात मशीनची CPUची, ही सगळ्यात पहिली प्रोसेस जी सुरू होते ऑपरेटिंग सिस्टीममधली ती इनिट असते, जिचा पेरेंट प्रोसेस त्या प्रोसेसचा ID 1 असतो. लक्षात ठेवा. आणि इथं आपल्याला दिसतंय का ह्या प्रोसेस जी प्रोसेस आपली बॅकग्राऊंडला सुरू आहे त्याचा पेरेंट ID काय दिसतो आपल्या प्रोसेसचा, त्या 1 दिसतो. याचा अर्थ इनिट नावाची प्रोसेस तुमच्या प्रोसेसची काय करते, जबाबदारी घेते.